नमस्कार. मी बिबटेश. माझ्या कानावर अनेक बातम्या आल्या. बिबट्या इथं दिसला आहे, बिबट्या तिथं दिसला आहे, बिबट्या मानवी वस्तीत शिरला. आणि यावर उपाययोजना म्हणून काय तर नवीनच बातम्या की बिबट्याला गोळ्या घाला, बिबट्याचं निर्बीजीकरण करा, त्याला वनतारामध्ये सोडा. या अशा प्रकारच्या बातम्या ऐकून मी आज इथं आलो आहे. काय हो, तुम्हाला काही माणुसकी आहे का नाही? का या माणसाच्या राज्यात प्राण्यासनी काही किंमतच नाही? हा, काय तुम्ही म्हणता बिबट्या मानवी वस्तीत शिरला, पण खरं तर बिबट्या मानवी वस्तीत नाही. मानवी वस्त्या जंगलात शिरत आहेत. आम्ही काय बोलत नाही म्हणून आम्हाला पकडता, आणि त्यात कोण तर म्हणते यांना गोळ्या घाला. हा काय उपाय आहे काय? यापेक्षा आम्ही मानवी वस्तीत का भटकतोय याची कारणं शोधा. अहो, तुमच्यातील काही जण येतात जंगलात, तिथे शिकार करतात. तुम्ही म्हणशीला शिकारीला बंदी आहे, पण आज ही शिकार होत्या. आमचं भक्ष्य असणारी रानडुकरं, हरणं, ससा, घोरपडे अशा अनेक प्रकारच्या प्राण्यांचे शिकार होते. मग आम्ही काय खायचं? का झाडाची पानं खायची? त्यामुळे हा तेवढा एक विषय मिटवा. त्यात तुमची जंगलतोड चालूच आहे, आम्हाला लपायची पंचायत, आणि त्यात आम्ही असं इथं कुठं तर दिसलो की मग माहितीच आहे तुम्हाला. आणि बरीच म्हणजे आमच्यातील काही मंडळींनी ऊसाच्या शेतीत राहायला सुरुवात केली. म्हणजे आता ते त्यांच्या पिढ्या 2-3 पिढ्या ऊसातच राहिल्यात. म्हणजे त्या जन्मलीत तिथंच त्यांनी शिकार केली. त्यासनी आता जंगल म्हणजे काय माहीतच नाही. आणि आता ऊस तोडणे हंगाम चालू झाला आहे. मग ऊसामध्ये राहणारी लपणारी आमची जी मंडळी आहेत ती भिवून बाहेर पडतात. त्यांना लपायला जागा राहत नाही. मग त्यामुळे जाईल तिथं तुम्हाला आता बिबट्या दिसायल्यात. तुमच्या संग मी बोलालो आहे, खरं मला पकडचिला आणि कुठं तर नेऊन दुसरीकडे सोडचिला. मला पण बायकापूर आहेत. आणि खरं सांगू, आम्ही बिबट जमात माणसांना लई भितोय. शक्यतो मानवी वस्तीत जात नाही आणि माणसावर हल्ला पण करायला बघत नाही. आम्हाला माहिती आहे माणसाबरोबर कुणीही लढाई केली तर माणूसच जिंकणार. त्यात आमचा काय निभाव लागतोय वे. आम्हाला मानव बिबट्या संघर्ष नको आहे. तुम्ही माणसं खूप हुशार आहेसा, यावर तुम्हीच काहीतरी उपाय काढा. जो चांगला असेल, आमच्या पण हिताचा तुम्ही विचार कराल आणि जो दीर्घकालीन उपयुक्त ठरेल. आणखी एक म्हणजे त्या मालवणमध्ये ओंकार हत्तीला तुम्ही पकडून नेलत. असं आता किती प्राणी तुम्ही पकडून नेणार आहात, किंवा काय कुठे डांबणार आहात का मारणार आहात, यावर पण जरा विचार करा. आणि म्हणजे ह्यो विषय नाही, पण सांगतो. आमचं सरकार, वन विभाग, होय आमचं सरकार, आम्ही पण याच देशातलं हो. त्यामुळे आम्ही म्हणणार की तसं ते विदेशी झाडं लावते का, तर ती लवकर वाढतात म्हणून. त्याचा परिणाम काय होत्यात त्यांनी कधी बघितलंच नाही. त्या विदेशी झाडामुळं इकोसिस्टीममध्ये बदल होतो आहे. काही कीटक, पक्षी, शाकाहारी प्राणी ज्या झाडावर झुडपावर अवलंबून असतात ती झाडे आळून नष्ट होतात आणि त्याचा परिणाम अन्नसाखळी होतो. त्यामुळं आमचं भक्ष्य असणारी भक्षक जंगलात टिकत नाहीत आणि वाढत नाहीत. आणि मग आम्ही पोटापाण्यासाठी भटकत राहतो. आणि अनावधानानं चुकून वस्तीत शिरलो तर मग काय आम्हाला पळता बही थोडीच. मग काय पुढं तुम्ही काय काय करताय ते तुम्हालाच माहीत. आणि उपाय काय अवघड नाही तो. जंगलाच्या आरक्षित जमिनी जंगलालाच असू द्यात, तिथं कोणाचं अतिक्रमण नको. नाहीतर अतिक्रमण करून तुम्ही आत आलायसच. शिकारीवर बंदी घाला. अन्न साखळीत, जैवविविधतेत नवीन प्रकारची झाडे आणून लावू नका. असलं नवीन प्रयोग नकोत. स्थानिक झाडे लावा आणि आहेत ती झाडे तोडू नका. सरकारने माणसाबरोबर आमच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आम्हा प्राण्यांकडं, पक्ष्यांकडं हो. सरकारने कायदे कडक केले पाहिजेत. आणि नाही ते विकासाच्या नावाखाली जी कामं करतात, जे निसर्गाला ओरबडणं चालू आहे ते जरा थांबवलं पाहिजे. आणि नको तिथं जंगलात, नाही तिथं तुम्ही रस्ता करताय, हायवे नेताय,
ते तेवढं बंद करा. कारण त्या रस्त्यात किती प्राण्यांचं बळी गेलेत याची गणनाच नाही. आणि विकास करताना सर्व बाबींचा विचार करून विकास करा. आणि विकास म्हणजे नुसतं रस्ते नाहीत, निसर्गाला धरून तुम्ही विकास करा. आणि माणसांनो, आम्ही तुम्हाला मुद्दाम इजा पोचवत नाही. या नवीन जगात आम्ही भांबवलेलं आहे. कळत नाही आम्हाला कुठं जायचं, काय करायचं. आमच्यातील कोण दिसला फिरत्याला तर त्याला लगेच काटे घेऊन बंदूक घेऊन मारा येऊ नका. वन विभागाला फोन करा, ते सोडतील आम्हाला आमच्या आदिवासात. आणि आम्ही निसर्ग नियम पाळतो, फक्त तुम्ही तुमचे नियम पाळा, बस. शेवटी एवढंच म्हणतो की निसर्गाला डावलून माणूस जगू शकणार नाही. विकास करत असताना निसर्गाचा पण विचार करा. तुम्ही अवकाळी पाऊस अनुभवलाच असेल, एवढा पाऊस का लागला, किंवा हे असं विषम वातावरण का होते याचा पण तुम्ही विचार करा. आणि आम्हाला जगू द्या, एवढंच म्हणतो. पर्यावरण वाचवा, तुम्ही पण खुश, आम्ही पण खुश. चला आता जातो मी, बाय बाय. जय बिबटाराज, जय हिंद, जय महाराष्ट्र.